नागपूरमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। आज पूर्व विदर्भामधील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। आज आणि उद्या विदर्भामध्ये 2 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आज सकाळपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। आज करून पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय। नागपुरातही मुसळधार पाऊस पडतोय। अनेक जे सखल भाग आहेत त्यामध्ये पाणी साचण्याचा जो आहे तो सखल भागामध्ये अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा होती। खास करून नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणमध्ये पाऊस जो आहे तो अजूनही येत नव्हता आणि ज्यामुळे उकाड्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची थोडी समस्या होती। मात्र आज सकाळपासून खास करून 6:30 वाजल्यापासून पावसाने जोर धरलेला आहे। जो सखल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचण्याचा धोका करण्यात येत आहे। आकाशात जे आहे ते काळे कुट्ट ढग निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे यावेळी जे आहे ते संध्याकाळचं चित्र किंवा अंधाराचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। आज आणि उद्या जो आहे तो पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। जिल्ह्यांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। या पावसामुळे नक्कीच नागपूरकरांसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना दिलासा मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। तर तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय। पुढील 24 तासांमध्ये वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। वर्धा जिल्ह्यामधील शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। वर्धा जिल्ह्यामधली परिस्थिती वर्ध्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे अर्थातच पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आज सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला सकाळपासून पावसाची सातत्यानं संततधार दिसते आहे। पुढील 24 तासांमध्ये वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज। वर्धा जिल्ह्यामधील शेकडो हेक्टर शेती ही या पावसामुळे पाण्याखाली गेलेली आहे। सततचा पाऊस आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं होत असलेले नुकसान, जवळपास शेकडो हेक्टर शेती ही या पावसामुळे पाण्याखाली गेली त्याची दृश्य आपण बघतोय। दुसरीकडे अगदी सकाळपासूनच वर्ध्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी पंकज गादगे सध्या वर्ध्यातून आपल्या सोबत आहेत। पंकज, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? अजूनही तसाच पाऊस पडतोय का? कोणकोणत्या भागांमध्ये प्रामुख्याने आपल्याला सर्वाधिक पाऊस दिसतोय? नक्कीच गुरुप्रसाद, 19 आणि 20 तारखेला अतिवृष्टीचा इशारा वर्धा जिल्ह्याला हवामान खात्याने दिला होता आणि बरोबर काल सुद्धा आणि आज सुद्धा सकाळपासूनच पावसाची रिपरिप वर्धा जिल्ह्यामध्ये आहे। सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि सोबतच अतिवृष्टीचा इशारा दिल्याने काही नद्यांना सुद्धा पूर आलेला आहे। नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। विशेष काळजी घेण्यात येत आहे। यशोदा नदी असो, वना नदी असो, वर्धा नदी असो, पोथरा प्रकल्प असो, लालनाला प्रकल्प असो, हे ओव्हरफ्लो झालेले आहे आणि नदीकाठील गावाचा सतर्कतेचा इशारा आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने जमीन मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेली आहे। सोबतच सेलू तालुका असो, समुद्रपूर असो वा वर्धा तालुक्यामध्ये जमीन खरडली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि यामुळे शेतकरी पंचनामे करून कुठेतरी नुकसान भरपाईची मागणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। आणि एकूणच वर्धा जिल्ह्यातले जर चित्र बघितले, पावसाच्या छायेमध्ये वर्धा जिल्हा आहे आणि पाऊस हा कधी थांबेल या प्रतीक्षेत शेतकरी आहे। गुरुप्रसाद, बरोबर, पाऊस आता कधी थांबेल अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।